तर हे गाईज कसे आहात. हा आहे पार्ट 2 ऑफ इट. तर त्यानंतर केली जाते एक पूजन, ज्याला म्हणतात मांडवा पूजन, जे घरचे सुनं करतात. आणि त्यांच्या हातात राहते एक ताट, त्याच्यात राहते बोना भात, पाणी, हळदी कुंकूचा सामान आणि एक कोणत्याही कलरचा कापड. आणि त्या कापडाला पाची ठिकाणी बांधतात. पाची ठिकाणी कसे, घर जसं की जाता, रांजण आणि दरवाजाचे खांब. आणि त्या कापड, जसं आता आम्ही लाल कापड घेतलं आहे, तसं तुम्ही कोणत्याही कलरचं कापड घेते. त्याच्यात राहते पोळी, ₹1, सुपारी आणि हळदी कुंकूचा सामान, जे पाची ठिकाणी बांधतात. जसं आता हे जाताला बांधत आहे, असे रांजणलाही बांधले, दरवाजाच्या खांबाला पण बांधले. तर अशा प्रकारे त्याला हळदी कुंकू करतात. आणि त्याच्यानंतर ते जे पोळी, ₹1, सुपारी आणि हळदी कुंकू आहे, हळदी कुंकूचं जे सामान आहे त्याला बांधतात. आणि त्यानंतर करते तुळशीची पूजा. एका सुनेच्या हातात राहते पाणी आणि एकाच्या हातात राहते बोना भात. बोना भात म्हणजे अर्धा शिजलेला भात आणि दही याचं मिश्रण. त्यानंतर करते हळदी कुंकू. आणि त्यानंतर जे गाणं बोलण्यात इंटरेस्टेड राहते, जे आमच्या परंपरात जो गाणं बोलतो, तो गाणं काही नाणी वगैरे बोलतात. सो मैं आपको दिखाने वाली हूँ मेरे मामा का टैलेंट. कि इसमें कोई टैलेंट नहीं, क्योंकि नाना सबको लगा देता है चूना। अच्छा है, 100 सोनार की एक लोहार की, आगे मेरी माँ की तमाशा देखने, खास खुदा बत्ती बुझा एक दुगले बन दुगले। अच्छा है, चलो नाना मेरा है नाना। अच्छा है बस। अरे यार क्या सब करती हो यार, सबसे कुछ सीखो। वाह बाबा, मैं जो भी करता हूँ दिल से करता हूँ, और सुने सबके सुनता है। बंद कर दो, बंद कर दो अबे, अरे बंद करो. टाकायचं नसतं सर, कारण माझी आवाज आता तितकी हे नाही. मी काय करतो ते मलाच माहीत नाही का. मराठीमध्ये शाहरुख बोलतोय आणि हिंदीमध्ये सुनील दत्त बोलत ठाकुरके मतारासा नन्नासा नन्नो सरकबाई तो वैसे बहुत सारी आवाज़ आती है, पर बाबा का गला खराब होने की वजह से मामा आवाज़ नहीं निकाल रहा है, क्योंकि आवाज़ों का भंडार है, मामा सबसे चंगा है. तर हे आहे माझ्या मामाचं टॅलेंट. असे मामाला खूप आवाज येते, पण त्याचा गळा थोडासा खराब असल्यामुळे तो आवाज नाही करू शकतो. हो ना मामा? बरोबर त्यामुळे बाबा थोडा डिस्टर्ब आहे. मुलगा म्हातारा मामा लावत आहे राय, सांगा कोणी याला. मामा आमचा म्हातारा. मतलब दिवाली के बाद होने वाली है, और तब तक मुझे अपनी पर्सनालिटी चेंज करना है. अब खुद की पर्सनालिटी चेंज करने के लिए हमें कुछ तो करना पड़ेगा. क्या ऐसे ही पर्सनालिटी चेंज होगी? नहीं, सबसे पहले पर्सनालिटी चेंज करने की इच्छा हमें चाहिए, और उस डायरेक्शन में हमें काम करना चाहिए. पहले शुरुआत एक से भले. अगर आप कुछ नहीं कर रहे हो तो ऐसे समझियो कि एक पुशअप आपको 10 पुशअप लगाने हैं कुछ 4-5 दिन के लिए, और बाद में आप कर सकते हैं योगा मेडिटेशन, और देखिए 6 महीने का रिजल्ट. और सही में अब ये देख सकते हैं आप कि मैं गंजा हो चुका हूँ, पूरा टकला हो चुका हूँ, और अब मुझे मेरी पर्सनालिटी भी नहीं है वैसे. मैं बहुत रोड हो चुका हूँ, पतला हो चुका हूँ. और अब आपको मैं दिखाऊंगा दिवाली के बाद का मेरा ट्रांसफॉर्मेशन. सो 10 to 11 मंथ्स शायद, हाँ यहाँ से अगर कंसिडर करें तो शायद मे बी 7 महीने हैं मेरे पास.
जो खुद को मुझे ट्रांसफॉर्म करना है। ट्रांसफॉर्म यानी जो नॉर्मल इंसान है, उस नॉर्मल इंसान से हमारी अलग तरह की बॉडी, जो कि हर किसी की इच्छा होती है कि अच्छी बॉडी, पर्सनालिटी हो, और मैं वो करके दिखाऊंगा। और वो बातों से नहीं होता, इसके लिए शुरुआत आज से करनी है, अभी से करनी है। भले 12 बज रहा है, पर शुरुआत कर दो मेरे दोस्त। देखो देखो कि धर्मेंद्र की पर्सनालिटी ऐसे नहीं बनी। धर्मेंद्र बचे 90 ईयर तक गए हैं धर्मेंद्र, और आप भी जियो और शौक पानी मत करो, बस धर्मेंद्र बन के रहो। तो बाबा नाम माझी एक छोटी बहीण आहे, ती बहुत क्रेझी आहे, बंजारातच बोलते बट भयानक बोलते. तर मी तुमच्याशी तिचा इंट्रोड्यूस करते. पण हा माझा भाऊ आहे जो बहुत आहे. तर हे आहे माझी बहीण, ही हिचे नाव श्रद्धा आहे, श्रद्धा कपूर. लेट्स टेक हर इंट्रोडक्शन. अरे आपका नाम क्या है? श्रद्धा. बाप किती आवाज छान आहे. आणि वजन तार बाबा समोर कुकडून खोटं बोलू तू. तार बाबा बघून फेकरो होतो मग के का शाळेंची तू करा नाकच पण तू नाकच कोणी. ती कॅमेऱ्याच्या समोर लाजते म्हणून ती काही समोर नाही बोलणार, एकदम शुद्ध बंजारात बोलते. आमच्या नानाचं घर कुत्र्याचंच घर आहे. इथं तिथं पालक कुत्रे येऊन जाते, बाहेरचे कुत्रे घरी येऊन जाते. हे बघ आता 2 कुत्रे आहे. जो घरी राहते हा बाहेरचा कुत्रा आहे, जे आमच्याच घरी पडून जाते. हे माझे पप्पा. हाय पप्पा. पापा अपना ब्लॉग अच्छा है. बाबा का डायल करने के लिए यहाँ पर नाना पाटेकर भी आ जाता है, लेकिन बहुत दुविधा की बात है. यहाँ पर टेम्परेचर ज़्यादा है और मामा सबसे अच्छा है. नाना को तो आना पड़ा, क्योंकि मामा यहाँ तो नाना कहाँ. अच्छा है. तर त्याच्यानंतर आम्ही थकून गेलो होतो, म्हणजे मी समजा व्हिडिओ बनवू नाही शकले. तर आता आहे मामाला आंघोळ करायचा वेळ, त्यामुळे मामाला आंघोळ. हे आहे माझे मामा. अरे बाप क्रिशा. अरे क्रिशा आपला व्लॉग बनवत आहे आणि या व्लॉगमध्ये खरोखर तिला सपोर्ट करा, आणि तुमच्या सपोर्टची तिला खरोखरच गरज आहे. जेव्हा तुम्ही सुरुवात कराल सपोर्टसाठी, तेव्हाच तिच्यामध्ये आत्मविश्वास वाढेल आणि पुढचे व्लॉग तयार करण्यासाठी ती सज्ज असेल. तर खरोखर तिला सपोर्ट करा आणि आपले एकता दाखवा. थँक्स. कमेंट, सबस्क्राईब करा. क्रेझी मामा. आणि मी तुम्हाला मिळवत आहे माझ्या भावासोबत. हा आहे माझा भाऊ, ज्याला ज्यूस प्यायला खूप आवडते, म्हणून आता तो आणला आहे स्ट्रिंग. हो ना? तुझं नाव काय आहे सांग? ओके, त्याचं नाव आहे आरो आणि हा आहे माझा भाऊ. आणि आता माझ्या मामाला करणार आहे आंघोळ. आम्ही सकाळी आंघोळ नाही केली होती, मामाला करू नाही घातली होती, पण आता आम्ही मामाला आंघोळ करू घालणार आहोत. तर पहा समोर काय काय होतं. बेसाब इवटालो काढलो ही काढले रो काही एवढी आहे एक तरी इकडून क्रिशाची इकड नाही ना.
चल वो योग देख काय नाही बोललं का नाही आता रिक्स घ्यायला नाही पूर्ण सगळे आले पाहिजे असे 5 पोरी या सुना किंवा बहिणी हे या नवरदेवची आरती ओवाळते आणि त्यानंतर नवरदेव आपले कपडे चेंज करते आणि जे आंघोळ घालायला जे बाया आले आहे त्यांना हळदी कुंकू आणि चहा पाणी देते आणि ते आपल्या आपल्या घरी जाते. असेच 3 दिवसात 5दा आंघोळ होते. सकाळ संध्याकाळी सकाळ संध्याकाळी अशी ही आंघोळ केली जाते आणि अशाच प्रकारे कंटिन्यू चालत राहते 3 दिवसासाठी. त्यानंतर असते लग्न आणि ते आहे समोरच्या ब्लॉगमध्ये. तर ते पहा, ते पाहण्यासाठी रेडी राहा आणि समोरचा ब्लॉग लवकरच येणार आहे. तर त्यासाठी हा ब्लॉग इथं संपूया. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.